हॅलो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. ऑफिसवरनं सुटली, स्टेशनला जात जात नेहमी माझा विचार हाच असतो की स्वयंपाकाला काय बनवायचं. दीपकला जायचं होतं ऑफिसला आणि स्टेशनला बघते तर एकही भाजीवाला नव्हता, कारण त्या गाड्या वगैरे येतात ना, म्हणून ते भाजीवाले तिकडनं उठून गेले होते. घरी आली, चहा प्यायची इच्छा झाली होती. दीपकची थोडी तब्येत ठीक नव्हती, म्हटली अद्रकची चहा बनवूया. दोघं छान चहा पियत बसलो होतो. आयशला सुद्धा आणायचं होतं, 10 मिनिटं उरली होती, म्हणून आम्ही थोडीशी इकडच्या तिकडच्या गोष्टी करत होते. दीपक मला बोलत होता त्या कमेंट रिलेटेड तू काही व्हिडिओ अपलोड करू नको, जो की मी ऑलरेडी केला होता आणि त्याला माहितीच नव्हता. त्याच्यानंतर मग मी इथे गिफ्ट शॉपमध्ये आली होती, कारण बिल्डिंगमध्ये एका मुलाचा वाढदिवस होता आणि त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं, म्हणून काय घेऊ हेच विचार करत होती. म्हणून आयशला आणायच्या अगोदर तिकडे गेली, तिकडनं छान असं गिफ्ट घेतलं. आणि मुलांना ना खरंच क्रेयॉनशिवाय किंवा ड्रॉइंगशिवाय कुठलंही काही गिफ्ट घेऊसं वाटत नव्हतं. आयशने मला बघितलं आणि लगेच त्याने त्याची बुक बंद केली आणि त्याला म्हणाली की हे ते तुझ्या फ्रेंडला गिफ्ट द्यायचं. तो म्हणतो नाही मम्मा, हे मला घ्यायचं. आणि तोही मला दाखवते की मला डे केअरमध्ये मम्मा छान मला चॉकलेट मिळालं होतं. आणि येताना ना मिक्स व्हेजिटेबल मी घेऊन आली होती आणि त्याला मी तिथे ज्यांचा बड्डे होता तिथे ड्रॉप केलं. छान येऊन पहिली खिचडी केली, त्यासोबत ना कच्च्या आंब्याची कैरी केली होती आणि त्यानंतर मी पुन्हा गेली होती आयशला घेण्यासाठी. मी सुद्धा तिथे केक खायला आल्यावरती बघू शकता मी मिक्स व्हेजिटेबलची अशी खिचडी केली होती, मस्त तुपाची धार आणि त्यासोबत कैरीची चटणी. सो असा होता माझा मिनी व्लॉग. आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.